चांगला बॉल बाउन्स चांगला पाहायला मिळाला. अपील झालेलं आहे लाऊडली अँड इट इज आउट. बॅटची कडे आणि पंचांची स्वीकृती आली आहे, पंचांची सहमती आली आहे. फलंदाज बाग माघारी परतावं लागेल. पंधरा पहिला धक्का बसलेला आहे. बॅटची हलकीशी एज होती. चला न्यू बॅटर फास्टली पाठवा यंगस्टर नांदेनी. जास्त वेळ तुम्ही घेताय, लक्ष सुद्धा. संघर्ष 11 गव्हाळे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुनजी बोंद्रे यांचं नुकताच क्रीडानगरीत शुभागमन. या व्यासपीठावरती दादा आपलंही आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सहस्त्र सर्ज स्वागत. बॅटिंग ऑर्डर सेट करून ठेवा, जास्त डिले तुम्ही करता यंगस्टर नांदेनी, ही लक्ष वेधी सूचना आपण देखील लक्षात ठेवा. रोहनला मिळणारं पहिले श्वेश तर त्या समेत सांघिक सफलता ही पहिली आहे. गोलंदाजी करत असताना जयनमान शिलारी क्रिकेट संघाकरता सेकंड पॉवर प्ले आपण बघत आहोत. 3 फिल्डर डीप मध्ये, स्ट्रेट डिश लॉंग ऑफ, त्याचबरोबर स्ट्रेट डिश लॉंग ऑन आणि ऑन साइडला मिड विकेट आपण बघत आहोत. नितीन न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी साकार रेनला. रोशनची सुरुवात दमदार होती, मात्र मोठी खेळी ते साकारू शकले नाहीत. माघारी परताना पाहायला मिळतात. 15ला पहिला धक्का यंगस्टर नांदेनीला. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत नितीन. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला बॅकअप नाही, लॉंग ऑफ वरून जयेश पोहोचतात. व्हेरी गुड फिल्डिंग, मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धाबा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड, 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 5 चेंडूत 6चं योगदान सलामीवीर लेफ्ट हँडर बॅटर मनोजचं आपण बघत आहोत, ज्याच्या बॅटमधून एक 4 आपण पाहिला पॉवर प्ले मध्ये. ऑन साइडला अक्रॉस बॅट पूल करण्याचा प्रयत्न, फटका, चांगला टायमिंग जमला आणि तदनंतर पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्याला पाहायचा आहे. इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम 4 और 6 एससीडीज, क्लीन क्लिअर इट, सिक्सर. या षटकारानं धावा संख्या सध्या फ्लाय होतीये, गतिमान होतीये. ते बॅटिंग करणारे यंगस्टर नांदेनीची 22 धावा धावफलकावर. स्विच हिट रिव्हर्ससाठी रिव्हरचा पवित्रा धारण केला होता, मात्र पिचिंग देखील गाईडलाईनच्या फार बाहेर आहे. त्याच कारणास्तव त्या ऍडव्हान्टेज फलंदाजाला मिळालेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर एका एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय तो 23 आकड्यावरती. खोलात होता चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपील झालेला आहे 25 साठी, मात्र पंचांचा नकार आलेला आहे. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप, इम्पॅक्ट आपण बघत आहोत तो ऑफ स्टंपच्या बाहेर होता. त्याच कारणास्तव पंचांची अधिकृत स्वीकृती, पंचांची अधिकृत मान्यता आली नाही. बघा, प्रत्येक बॉलवरती एकत्र येणं गरजेचं नाहीये. जर्मन शेलारी या सूचनेकडे आपले लक्ष असणं अपेक्षित आहे. 10-12ला पहिला बॉल पडला. स्टील 1 टू गो, धावा संख्या 23. थांबले बॅकफुटवर आले, कव्हर्स मध्ये एखाद्यानं पकडले, अप्रतिम जेल, स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय केतन आणि स्पर्धेमधील अप्रतिम अविश्वसनीय अद्भुत जेल संपादित केलाय तो मॅन फ्रॉम जर्मन शेलारी केतन भोईर. राखून
सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. मनपूर्वक अभिनंदन. तमाम लाडका मथुरचा फॅन फेस ज्यांची सोशल मीडियावरती गावोगावी नेहमी चर्चा असते. तेवीसला 2 धक्के बसलेले आहेत. यंगस्टर नांदेलीला न्यू पेड या मॅच मध्ये आता बॅटरच्या भूमिकेत स्वीकारायची मात्र मिसफील्ड झालेली आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि त्या यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात. 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड. फुलटॉस होता. हवं तसं टायमिंग मिडलिंग करता आलं नाही. गोलंदाज स्वतः बॅकअप साठी पोहोचलेले आहेत. तिसऱ्या षटकात भूषणला आपण बघत आहोत. डावखुऱ्यात असे मध्यम गती गोलंदाज आहेत मात्र ते बॉल रिलीज केल्यानंतर डेंजर झोन मध्ये जातात. ते चांगले रमाकांत पवार सरांनी. हा देखील लो फुलटॉस आउटर एज. बॉल मागे थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालाय रोहन कडून. मिळती येते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत 26. सध्या 26 धावा दाखल करतील. बॅकफुटर थांबले. पॉज अँड एक्झिक्यूट. व्हाट अ शॉट. पॉन्ड अँड डिस्पॅच. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो षटकार. धावसंख्या या षटकारानं सध्या गतिमान होत असताना फ्लाय होत असताना आपण बघत आहोत. पोहोचले ते आतापर्यंत 32 धावा सध्या स्कोरबोर्डवर. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती पोझिशन मध्ये फार लवकर आले. लाईन पिक केली. तदनंतर षटकार यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते तुषार मात्र त्यांच्या आवाकाबाहेर चेंडू पडतोय. बॅकअप साठी केतन भोईर उपस्थित झालेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तोपर्यंत येत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते 19 अंकित झाले ते 34-34. ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी. स्टील 1 to go. फुल लेंथ अपील आणि सिरीज. फलंदाज बाद. पंचांची अधिकृत स्वीकृती मान्यता आणि या मॅच मध्ये आता 34ला तिसरा धक्का बसतोय तो 3 षटकांच्या यंगस्टर नांदेनीला. कल्पेश बॅक टू द पवेलियन. चतुर्थ केसरी सोनारपाड्याचा मोठा सोऱ्या याचं संगीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलात. मुंबईचं बिंजोड क्षेत्र असो तदनंतर घाटावरती अनेक विविध अग्रमानांकित बैलगाडा क्षेत्रातील स्पर्धा असोत नेहमीच दरारा सोन्या 50-50 या नावाचा आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक 2022च्या पुसेगाव हिंदकेसरी यात्रेच्या पर्वानिमित्त सुनील शेळके सर बकासूर आणि सोन्या इथे हिंदकेसरी जोडी जी पहिल्या जेतेपदाचा मानकरी झाली होती. षटक 3 संपलेले आहेत. 11.33 ची धावगती. 34 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आज अफाट जनसमुदाय पेडगावच्या शर्यती क्षेत्राच्या पंढरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. खास करून आमच्या टेन क्रिक लाईव्हचे काही मेंबरही तिकडे पोहोचलेले आहेत.
स्पीडअप अपेक्षित आहे. 10-12ला पहिला चेंडू पडला. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ घेतला. लक्ष सुद्धा नियोजित 2 षटकं आणि स्पेशली हे जे षटक आहे हे तुम्हाला आता 5 मिनिटाच्या टाकून कंप्लीट करावं लागेल. केतन भोईरला सेकंड स्पेलमध्ये संगनायक कमलाकर अण्णा भोईर यांनी गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये बॅकवर्ड पॉईंट शॉट, थर्ड मॅन शॉट, फॉर लेग, त्याचबरोबर सिटिश लॉंग ऑफ, डीप कव्हर पॉईंट, लॉंग ऑन साईडला, त्याचबरोबर मिड विकेट आणि डीप मध्ये आपण बघत आहोत बॅकवर्ड स्कोर लेग. पहिला चेंडू फुल टॉस, बोलस बॅक ड्राईव्ह, वेगवान फटका होता. बॅकअपसाठी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित झाल्यात. व्हेरी गुड फील्ड, थ्रो थोडा वाईड आला जयेश कडून. बॅकअप यष्टीरक्षक अण्णा यांचं आलेलं आहे. सिंगल धाब्याच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 35. 35 धावा सध्या दाफल कव्हर. ऑन साइडला ग्लास करण्याचा प्रयत्न करत होते. पाहत होता चेंडू, अभि तशी चेंडू बॅटची कनेक्शन नव्हती, चेंडू बॅटचा हवा तसा संपर्क नव्हता. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न तो फसलेला फलंदाज प्रवीणचा. बॅकअप चांगला आला, शॉट फाईन लेगला. ब्युटिफुल डिलिव्हरी, जिनियन ऑफ ब्रेक फ्रॉम केतन भोईर. चांगला वेग, चांगला टप्पा, त्याचबरोबर बॉलनं थोडी हरकत देखील केली. टप्पा पडल्याबरोबर बॉल हलकासा आउटस्विंग झाला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. जिनियन ऑफ ब्रेक आणि ही लाईन आता रीड करता आली नाहीये फलंदाजाला. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेस फोर्स केला समोर ओव्हर द बॉल रेड. स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचलेले आहेत. मिळते ती फक्त एक सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे 36. आतापर्यंत 36 आकड्यावरती अरुणजी भोईर, त्याचबरोबर प्रशांतजी घरत यांचा शुभागमन नुकताच झालाय. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं त्यांचे आपण खोऱ्यात स्वागत. स्टील 2 टू गो. 36 ऑन बोर्ड. 5 चेंडूत 5 योगदान नितीन आणि त्यांची सोबत देतात प्रवीण. फुल टॉस, बॅटची बाहेरची कडा, बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर पोहोचतात. बॅकअपसाठी मिळते ती फक्त एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघतो सध्या पोहोचली आहे ती 37 आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. या षटकात कंपॅरेटिव्ह टू लास्ट 3 ओव्हर्स धावसंख्येचा जो थोडा वेग आहे, जो ग्राफ आहे तो थोडा खाली आलाय, कारण इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे केतन भोईरनं. क्लीन बॉल, एसिडीज, लाऊड शॉट यष्टीरक्षकाकडून आणि सरतेशेवटी माघारी यावं लागतंय ते चौथ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती फलंदाज प्रवीणला. टॉससाठी आपण इन्व्हाइट करणार आहोत त्या ठिकाणी कॅप्टन स्वर्गीय रुपेशदा कंटी प्रतिष्ठान कानोल ए आणि त्यांच्या विरोधात जयमान पाडगावचे. निर्णायक एक षटक अजूनही बाकी आहे. दोनही संघांच्या संघनायकांना सूचना आहे, आपण या आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा, आपला ड्रेस कोड कलेक्ट करा आणि तदनंतर जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पहिला बॉल कव्हर्स मध्ये सोपा झेल संपादित होतो तुषार कडून. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तो फसला, समोर चूक करण्यास भाग पडला आणि दादूनं 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती माघारी धाडलंय ते फलंदाज नितीन.
धन्यवाद. दुसऱ्या डावाला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीच्या सामन्यातील इथे सुरुवात झालेली आपण बघतो. यंगस्टर नांदिनीची पहिली बॅटिंग आपण अनुभवली. इथे चेस करत असताना टार्गेट पाहिलं जात आहे जय हनुमान शेलारीला की ज्यांना 54 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. आतापर्यंत आपण बघतो पहिलं षटक हाताळलं जात आहे विनोद या गोलंदाजाच्या वतीने. लागोपाठचे 2 चेंडू वाईड विनोदच्या वतीने ते फेकले गेलेले आहेत. जयेश आणि त्याचबरोबर केतन अशी ही अत्यंत महत्वाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे पूल केलेले आहे. उजबेष्टीच्या बाहेर गेले होते, कमिट झाले होते. शफल क्रॉस होऊन हॉरिझॉन्टल बॅट शॉट इथे ऑफर केलाय आणि एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. मुरबाड तालुक्यातील नामवंत आणि गुणवंत पंच मयूरजी मार्के अर्थात जाम सर यांच्या स्वागतासाठी चेंडू चौकार. सहा धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघतो 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये कव्हर करणं बंधनकारक असेल या सूचनेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत विनोद. यावेळेस इथे रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. जयेशची खेळी ही नेहमी अत्यंत उपयुक्त राहिलेली आहे. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान शेलारी संघ फलंदाजीसाठी येत असतो. जयेशकडे दोन्ही गोष्ट आहेत. एक तर त्याच्याकडे आक्रमकता सुद्धा आहे, दुसरी गोष्ट त्याच्याकडे संयमी खेळ सुद्धा आहे. ॲज पर दी कंडिशन, ॲज पर दी डिमांड ऑफ दी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये तो खेळू शकतो. आणि ती गरज तुम्हाला ओळखता आली पाहिजे की या डावाची नेमकी गरज कोणती आहे. मग तुम्ही फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये असाल अथवा गोलंदाजी करत असाल त्या वेळेस तुम्हाला ते निर्णय घेता आले पाहिजेत. आणि तो तुमच्या निर्णय क्षमतेचा कस प्रत्येक वेळेस तिकडे लागत असतो आणि क्रिकेटला ते अपेक्षित सुद्धा असतं. वेलकम मयूर मार्के सर, ज्यांच्या 7 स्टार लाईव्हचे आता 5000 सबस्क्रायबर तिकडे पूर्ण झालेले आहेत. त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि त्या दिवशी अत्यंत चांगली मेजवानी सुद्धा त्यांच्या वतीने मिळाली आम्हाला. त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देऊ. 7 धावा धावपलकावर, एकही गडी आतापर्यंत बाद नाही. उजव्या फार बाहेरचा चेंडू आहे. यावेळेस केतनसाठी तो फेकला गेला होता. पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1+1 2 धावा इकडे मिळतील. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत 3 वाईट चेंडू फेकले गेले. आम्हाला पुन्हा एकदा कोंडे साखरेचा संचित आठवतो, ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 15 चेंडू हाताळले होते एक षटक कंप्लीट करण्यासाठी आणि 9 चेंडू त्याचे वाईड होते. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर पाकिस्तानच्या संघाकडून मोहम्मद सामी असा गोलंदाज होता ज्याने 17 चेंडू हाताळत असताना षटक कंप्लीट केलं होतं. आजवरचा इंटरनॅशनल क्रिकेटमधील तो विक्रम आहे सगळ्यात अधिक चेंडू फेकण्याचा एक षटक पूर्ण करण्यासाठीचा, जो मोहम्मद सामीच्या नावावर आहे. असे विक्रम आपल्या नावावर असावेत असं कोणालाही वाटत नसतं, परंतु ते घडतं मैदानाच्या आतमध्ये. ओघाओघाने ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस यॉर्कर अत्यंत चांगला फेकला गेला होता, परंतु चांगली दिशा देत असताना बॉटम हँडच्या ताकदीचा चांगला वापर केला. चेंडूला मिडल ऑफ द बॅट घेतलं आणि त्यानंतर दिशा दिलेली आहे. चेंडू सीमापार निघून गेला. हा चौकार. यानंतरचा निश्चित झालेला सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेक लगेचच आपण संपन्न करण्यासाठी समोर या. गाभाळीचे सन्मान्य सरपंच
युवा नेतृत्व गवाळीला ज्यांच्या वतीने मिळालेलं आहे, संवेदनशील अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व अर्जुन पष्टे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इकडे संपन्न केली जात आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेटिंग युनिट पाटगावचं आहे, चांगलं क्रिकेट गेली अनेक वर्ष त्यांच्याकडून आपण खरं तर खेळत असलेलं बघत आहात. पाटगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 2 मिनिटात निर्णय नाही आला तर खूप मोठी पेनल्टी असेल. लवकरात लवकर आपण डिसिजन आपला द्यावा ही विनंती. पहिलं षटक इथे संपलेलं आपण बघितलं, ज्यामध्ये 18 धावा धावपलकर आलेले आहेत. हात खाली ठेव. इथेही वाईडने सुरुवात झालेली आहे. यावेळेस आपण बघतो वाईडसाठी रिव्ह्यू नाही, त्यासाठी आग्रह करू नका. लगेच चेंडू आपल्या गोलंदाजाकडे द्या. वेळेचा अपव्यय न होणं हेच अपेक्षित आहे. लगेचच स्पॉन्टेनियस रिप्लाय येतो खेळाडूंचा. एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडले आहे असं त्यांना वाटतं. खरं तर त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये फार दूरवरून प्रोफेशनल अंपायर्स मागवलेले आहेत. अलीकडचं क्रिकेट बदललेलं आहे. बदलत्या क्रिकेटमध्ये आपण सहभागी होत असताना, त्याचे पाईक बनत असताना हे सगळे निर्णय आयोजकांच्या वतीने घेत असतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने 20 मध्ये फटका तिकडे खेळत असताना केतनला आपण पाहिलं होतं. यावेळेस एक धाव मिळाली, धावपळ याचमुळे पुढे गेलेले आहे. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 20 54 बनवायचे. सामना जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकांचा सामना इथे होत असलेला आपण बघतो. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3. ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट क्लब आंबेगाव यांची ही खरं तर आपण क्रिकेट रसिकांसाठी असणारी मेजवानी बघत आहात. पाटगाव संघाने तडाखेबंद निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला खरं तर इकडे पाहायला मिळतो. आणखी एक चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. गोलंदाज थोडे अधिक प्रयोगशील मैदानाच्या आतमध्ये राहिलेले आपण बघत आहात. या वाईडमुळे धावफलक पुढे गेलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 21 अर्थात 21. गोलंदाज पुन्हा राईट आर्म राऊंडनी तयार आहेत. प्रवीण जयेशसाठी समोर ठेवलेला चेंडू ऑन द राईट खेळत आहेत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू आडून इकडे फेकी झाली. तोपर्यंत एकच धाव इकडे मिळेल. एकरी दोन्ही धावा अत्यंत महत्वाच्या असतात. 23 धावा धावपलकर आपण बघतो. एकही गडी आतापर्यंत बाद झाल्याने 1.2 षटकांचा खेळ झालाय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.45 चा रिक्वायर्ड आहे. आणि करंट रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 17च्या आसपासचा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सुरुवात ही चांगली झालेली आहे. समर्पक आणि सुंदर सुरुवात इथे मिळते. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय हनुमान शेलारीला. केतनचा चिपचा फटका यावेळेस इथे आपण बघू. मोठा फलंदाज स्वस्तात बाद होण्याची लक्षणं मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. इथे टिपला गेलेला आहे कव्हर्स मध्ये जेल आणि याच बरोबर फलंदाज केतन याचा संपला खेळ. पहिला हादरा 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय हनुमान शेलारीला. एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती मिळाली ते गवाईचे प्रथम नागरिक युवा नेतृत्व ज्यांच्या वतीने गवाईला मिळालेलं आहे. एक संवेदनशील अशा पद्धतीचं नेतृत्व. गवाई गावच्या समस्यांना ज्यांनी चांगल्या पद्धतीने वाचा फोडलेली आहे, त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न ज्यांच्या वतीने केला जातोय ते गवाईचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच अर्जुनजी पष्टे यांचा मुख्य व्यासपीठावर मंचावर झालेला हा सन्मान आपण बघितला. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दिलेली आहे. अर्जुनजी पष्टे आपलं स्वागत. त्याचबरोबर आपल्यामध्ये राजेशजी कुर्ले साहेब उपस्थित आहेत. कान्होळचे युवा समाजसेवक आहेत, त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. राजेशकडे तुम्ही कधीही बघा, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री मध्यरात्री किंवा त्यानंतर राजेशचा चेहरा हा हसराच असतो. ही त्याची ओळख आहे आणि ती गेली अनेक वर्ष राजेशने जपलेली आहे. माणसाने आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदित
का राहिलं पाहिजे हा प्रश्न राजेशला तुम्ही विचारा, त्याचं उत्तर त्याच्याकडे असेल. यावेळेस इथे हुक केलेला आहे, पायचे क्षेत्ररक्षक उपस्थित. सकाळचं सत्र आहे, सकाळची न्यारी भागवली जाते. हुक केला आणि 4 धावांची भूक भागवली. चौकार. ते ऑपरेटर आवाज थोडा पुढे सरका वाजून. 27 रन्स ऑन दी बोर्ड, 27 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण बघत आहात दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाज प्रवीणचा वापर त्याच्यासाठी केला जात आहे. 54 बनवायचे आहेत, बनलेले आहेत 27. आणखी 27 ची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने निघालेला आपण बघितला. क्रमांक 3 साठी नयन आलेले आहेत. मला असं वाटतं की जे कमलाकर अण्णा यांचे सुपुत्र आहेत, अगदी बरोबर, या अगोदर 2दा खेळताना खरं तर नयनला आम्ही पाहिलं होतं. डोंगरनाबे येथे झालेला दिवाळी धमाका तो खेळलाय. त्याचबरोबर विघ्नहर्ता मोऱ्याचा बडा संघाची ती जी स्पर्धा होती तिथे सुद्धा नयनला खेळताना आम्ही पाहिले. आणखी एकदा इम्प्रोवाइज फटका उजबेष्टीच्या बाहेर कमिट होतात, त्यानंतर व्हर्टिकल ब्लेडने फटका मैदानाच्या आतमध्ये सजवतात. बॅक ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न असतो, फाईन खेळण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा, आणि कलात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतायत. रमाकांत पवार सर यांच्या वतीने इथे वन शॉटचा इशारा मिळतो, त्याचमुळे धाव एकच इकडे अंकित केली जाईल आणि याचमुळे धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 28, अर्थात 28. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. अत्यंत हस्र आणि प्रसन्न अशा पद्धतीचं वातावरण, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स. गेली 5 तास 7 दिवस आपण बघितलं की सूर्य आपल्यावर थोडा नाराज होता, परंतु त्याचा रुसवा आता कमी झालेला आहे. आता सूर्याची प्रखर किरण इकडे खेळपट्टीकडे, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या वर पडत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आता क्रिकेटिंग कंडिशन्स अधिक आयडियल बनलेले आहेत. खेळपट्टीवर जितकं प्रखर ऊन पडेल तितकी खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल बनत जाते. त्यातच ही सिमेंट पिच आहे, त्यामुळे फलंदाजी अधिक भरलेली आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 70 चे चेंडू आहेत, त्याचमुळे फलंदाजांसाठी नंदनवन असणारी विकेट, त्याचबरोबर त्यांच्या आवडीची ही स्पर्धा होईल, यामध्ये तीळमात्र शंका नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 79 धावांचा सांघिक उच्चांक बनवला गेलेला आपण पाहिला. कुडवली बी आणि त्याचबरोबर साजई संघाने तो कालच्या दिवसामध्ये उच्चांक खरं तर प्रस्थापित केला होता. तिसरं षटक मनोजचं फेकलं जाईल. स्ट्रायकिंग एला जयेश, यावेळेस कमी गतीने फेकला गेलेला फुल टॉस डाऊन दी लेग साइड. इथे ताळमेळ गडबडलं होतं, संवादाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला होता, समन्वय कुठेतरी बिघडलं होतं दोन फलंदाजांचं, परंतु त्याचं नुकसान इथे भोगावं लागत नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये उपस्थित होते. त्यांनी चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, ती गॅदर करता आली नव्हती यष्टी रक्षकाला. धावफलक स्थिर आहे, 28 धावा आहेत धावफलकावर. 17 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. 17 मध्ये 26 बनवायचे आहेत. अशातच गोलंदाज डाऊन दी लेग स्टिक गोलंदाजी करतोय, फलंदाजासाठी जागा मिळते. इथे फलंदाजाने आणखी एकदा आडव्या बॅटने चेंडूचा खरपूस समाचार घेतला, चेंडूला पाठवलेला लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक हुक, आणखी एक षटकार. आणि गुलाबी रंग म्हटलं की ते प्रेमाचं प्रतीक असतं. प्रेम म्हटलं की अनेक भावना असतात, त्यावर न बोललेलं बरं. 16 चेंडू आणि 20 धावा, ते खूप खोलात जाईल. समोरच्या दिशेने फटका फोर्सिबल इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे, टिपताय जेल याच बरोबर फलंदाज जयेश याचा समतोल खेळ दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान शेलारीला. मास मीडिया जास्त वापरला जातोय, त्याचबरोबर प्रसार माध्यमांचा जास्त प्रभाव अलीकडे आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पूर्वीचं जे जग होतं, ज्यामध्ये आपण बघितलं की तिकडे काही प्रियकरांच्या प्रेमी युगुलांच्या जोड्या होत्या, ज्यामध्ये
निश्चितच मला आठवतं रोमिओ ज्युलिएट असेल, लैला मजनू असतील, परंतु नल दमयंती अशा पद्धतीची ही एक जोडी निश्चितच मला पाहायला मिळते की शाकुंतल हे नाटक जर कधी तुमच्या वाचनामध्ये आलं तर त्यामध्ये नळ दमयंतीचं वर्णन आलेलं आहे. अलीकडची जी मेसेजिंग सिस्टीम आहे, मला असं वाटतं पूर्वी ती कबुतरापासून सुरू झाली होती. कबूतर गेलं, त्यानंतर चिठ्ठ्या आल्या, त्यानंतर आता वेगवेगळ्या पद्धतीची प्रसार माध्यमं, परंतु त्याच्या पलीकडे जात असताना नळ दमयंतीची मेसेजिंग सिस्टम होती. ते ढगांद्वारे मेसेज पाठवत होते. अशा पद्धतीचं वर्णन आलंय शाकुंतलमध्ये. कधी वाचनाचा योग आला तर तो वाचा. यावेळेस इथे फटका फसलाय. मागच्या बाजूने चेंडू जात आहे, इथे टिपला गेलेला आहे फ्लाय स्लिप मध्ये झेल. आणखी एक फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे ढेर करत असताना गोलंदाज मनोजला सांघिक सुयश मिळतं. यावेळेस विशाल बाद. आभाळाद्वारे किंवा ढगांच्या द्वारे किंवा वातावरणाचा निसर्गाचा आधार घेत असताना सुद्धा ते खरं तर तिकडे मेसेज पाठवत होते. शब्दविना संवादी जे नावाची एक महत्वाची कन्सेप्ट आहे प्राकृत भाषेमध्ये, त्यावर बोलू. काही विषय आपसुकच छेडले जातात, त्यावर बोलणं क्रमप्राप्त असतं. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. फुलटॉ चेंडूचा खरपूस समाचार, षटकार. पण त्या विशिष्ट व्यक्तीशिवाय राहूच शकत नाही, याला अनुरक्ती म्हटली जाते. 13 चेंडू आणि 14 धावा इथे आपण बघू शकू. यावेळेस प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्विच हिट अटेम्प्टेड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट इथे राहिला. याचबरोबर हे षटक संपलं. 3 षटकाचा खेळ संपला. धावफल 40 धावा, 3 गडी बाद आणि 12 चेंडूंचा खेळ शेष. 14 धावांची गरज. यस डीजे. ऑपरेटर वेगवेगळा फ्लेवर देत चला, एकाच फ्लेवरची गाणी ऐकवू नका. संगीतामध्ये खूप प्रकार आहेत, खूप जनर आहेत. कोळी गीतं ऐकवली की तुम्हाला पुढे जाऊन काही भावगीतं, भक्तिगीतं ऐकवता येतील. त्याचबरोबर काही आपण बघितली की पार्श्वसंगीत ऐकवता येईल. हिंदी गाणे ऐकवता येतील, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार. त्याचबरोबर क्रिकेट रिलेटेड सॉन्ग तुम्हाला ऐकवता येतील. देशभक्तीपर गीतं आहेत, पोवाडे आहेत, काही गझल आहेत महत्वाच्या. या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू वळा. त्यामुळे रसिक प्रेक्षक तुम्हाला एन्जॉय करतील आणि तुमचं नाव त्यातून तयार होईल. जी गोष्ट आपण करतो ती किती गांभीर्याने करतो याला फार मोठं महत्व आहे. फॉर्मॅलिटी प्रत्येक जण करत असतो, पण अधिक आपल्याला मिळणारा जो मोबदला आहे त्या मोबदल्यापेक्षा अधिक जो देतो त्याचं नाव होत असतं. 12 चेंडू इथे येणं शेष आहे. 14 धावांची गरज आहे आणि त्याकडे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. आपलं काम आपल्याला सफाईदारपणे करता आलं पाहिजे. चला, अधिकचा वेळ इथे खर्च केला जातोय. गोलंदाजी करणारा संघ सामन्याचा रिदम लॉस करू नये. या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण सगळेजण इकडे एन्जॉय करत आहात. चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी क्रिएट झालेलं आपण बघत आहात. ही स्पर्धा मूर्त स्वरूपात येण्यासाठी दिनेजी घरत की जे ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ओनर आहेत, त्याचबरोबर अरुणजी भोईर साहेब, ही A1 जोडी आहे आंबेगावची. आणि या जोडीच्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला ही स्पर्धा सत्यात साकारलेली स्वप्नात जी होती, परंतु ती सत्यामध्ये उतरवलेली आहे. बघा, स्वप्नात आपण वाघ मारला की आपण शिकारी बनत नाही. स्वप्नामध्ये आपण विमान चालवलं की आपण पायलट बनत नाही. स्वप्नामध्ये जे विमान चालवतात प्रत्यक्षात म्हसा जत्रेच्या त्या आकाश पाळण्यामध्ये बसल्यानंतर त्यांना तिथे गुदमरल्यासारखं होत असतं. स्वप्नातली दुनिया वेगळी आहे, परंतु सत्यात काही गोष्टी उतरवाव्या लागतात. आणि इतकं हे चांगलं पर्व
या आंबेगावकर चषकाचं या जोडीच्या वतीने ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या वतीने, ज्यामध्ये चेतनचं नाव आपल्याला निश्चितच घ्यावं लागेल, ज्यामध्ये सनी आहेत, त्यांचे प्रवीण आहेत, त्याचबरोबर रोशन आहेत, इतर सगळे संघ सहकारी, सगळ्यांची नावं लगेचच आठवतील असं नाही. सगळ्यांची मेहनत फार चांगली राहिलेली आहे, तुमचं कौतुक करावं लागेल. मसा परिसर क्रिकेटच्या रिलेटेड असणारी ही स्पर्धा आहे, संलग्न असणारी ही स्पर्धा. अत्यंत चांगलं पर्व हे सुरू असलेलं आपण बघत आहात. व्हॉट हॅपन्ड, मैदानाच्या आतमध्ये पंचांनी नो कॉल केलेला आहे. स्कोअर ऑफ द विकेट, 3 क्षेत्ररक्षक तिकडे प्लेस केले गेलेले आहेत. ह्या बेसिक मिस्टेक क्रिकेटमध्ये केल्या जातात. बघा, संघाचा संघनायक फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा. संघनायकाचं या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष असावं आणि म्हणून प्रोफेशनल अंपायरची त्यांचं सिग्निफिकन्स, त्यांचं इम्पॉर्टन्स, त्यांचं महत्व हे अशा पद्धतीने वाढत असतं. त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळतं. स्पर्धेची सुरुवात होणार होती, उद्घाटनीय सामना मला आठवतो, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सहस्रबुद्धे सर, रमाकांत पवार सर यांनी लगेचच ऐलान केला की इंटरनॅशनल लेवलचे सगळे नेम आपल्याला वापरायचे. त्यामुळे तुमच्याकडे जर अनुभव असेल, कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही हे बोलू शकता. अदरवाईज बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात. पुस्तकी ज्ञान वेगळं आणि प्रत्यक्ष रूपाने ते ज्ञान तुम्हाला वापरता येत असताना त्याचं उपयोजन वेगळं. इथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा ढासळला आणि चौकार निघून गेला. याबीसीत आपण बघतो ऑन ड्राईव्हचा फटका, एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत रिंग मध्ये, चेंडू अडवतायत, त्यानंतर त्याची फेकी केली जाईल. यामध्ये अत्यंत जोखमीची एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. स्ट्राईक रोटेट केली जात आहे आणि खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही चांगलं काम करा, शाबासकीचे अनेक हात तुमच्या पाठीवर येऊन पडतील, परंतु त्यासाठी चांगलं काम आपल्याला करता आलं पाहिजे. ही सगळी मोठी कंडिशन आहे जगामध्ये. सहस्रबुद्धेचं एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्ही दुसऱ्याला सल्ला देऊ शकता. आताही मी क्रिकेट विषयी इतकं बोलत असेल, इतर गोष्टींवर बोलत असेल, मैदानाच्या आतमध्ये मलाही आज खेळायचंय. खेळाचा स्तर तो माझा असेलच असं नाही. बोलणं वेगळं, करणं त्यापेक्षा वेगळं, फार वेगळं. काही माणसं कृतीमधून बोलत असतात, मितभाषी असतात. यावेळेस इथे बीमरचा कॉल केला गेलेला आहे. लगेचच स्पॉन्टेनियस डिसिजन आला पंचांचा आणि हा बीमर आहे. येणारा चेंडू असेल फ्री हिट, त्यामुळे संधी पुन्हा एकदा निर्माण होते यावेळेस फलंदाजासाठी. चांगली फलंदाजी राहिलेली आहे फलंदाज नयनची. तो फक्त आक्रमकतेकडे वळला नाही. खरं तर त्याची टाइमलाईन आपण पाहिली तर 3 लागोपाठचे चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आता एखाद्या षटकाराची खरं तर इथे प्रतीक्षा असेल डगआउटला, कारण एक षटकार आला तर सामना संपू शकतो. 10 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. दहा मध्ये 6 हव्या होत्या. कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा आपण पाहिला. चेंडूची योग्य निवड त्या फटक्यासाठी त्याला करता आली नव्हती. फ्री हिट बॉल होता आणि तो इकडे मिस झालेला आपण पाहिला. बऱ्याचदा फ्री हिट म्हटलं की यस, अगदी बरोबर, कडा लागली होती, परंतु पर्पजफुली त्या पद्धतीने आम्ही बोललो, कारण फ्री हिट चेंडू होता. षटकाराची गरज आहे, 6 धावांची गरज आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस कसं तरी टॅकल केलं जातं फलंदाजाच्या वतीने या चेंडूच्या लेंथला, त्याचबरोबर लाईनला, आणि लेग बॅकच्या रूपाने खरं तर हा इकडे ही आलेली धाव आपण बघितली आणि त्याचमुळे धावफलक 1 ने पुढे जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डाऊन दी लेग स्ट्राईक जाणारा, आउटसाइड दी लेग स्टंप इम्पॅक्ट इकडे आपण पाहिला. यस, आणि धावबादसाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने रिव्ह्यू नोंदवला गेलेला आहे आणि आपण इथे व्यवस्थितरित्या पाहू शकतो टेनक्रिकच्या वतीने या रिप्ले मध्ये. यस, फलंदाज बाद आहेत. जल हे तो कल हे असं म्हटलं जातं. पाणीदान हे सुद्धा श्रेष्ठ दान बनलेलं आहे. सन्मान्य राजेशजी ढमणे साहेब यांच्या वतीने आंबेगावकर चषकामध्ये
पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. जलदान सर्वश्रेष्ठ दान, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने इथे त्यांचंही आपण कौतुक करूया. त्यांच्या सहकार्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करूया. मी बऱ्याचदा समालोचकांच्या वतीने ऐकलेलं आहे, जिसने पैसे को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया, असं म्हटलं जातं. आमचे सिद्दीक भाबे सर नेहमी असं म्हणत असतात. 9 मध्ये 6 धावांची गरज आहे. एखादा भिंगरी फटका आला तर सामना संपू शकतो. आठ चेंडू 6 धावा असं समीकरण. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावर, 6 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा काही शेष आहे. इथे यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड केले. काय घडलंय? जगलिंग मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. जजमेंट इथे व्यवस्थितरित्या करता आलं नव्हतं या क्षेत्ररक्षकाला. खरं तर चेंडू त्याच्या अगदी डोक्यावरून आला होता. आपण बघितलं की जिकडे उभे होते तिकडेच खरं तर हा झेल त्यांच्याकडे आला होता, परंतु तो झेल तिकडे टिपता आला नाही. दैव देतं आणि कर्म नेतं या पद्धतीची म्हण मराठीमध्ये आपल्याला या सगळ्या कृतीमुळेच आठवते. संधी तुमचे दार ठोठावण्यासाठी येते, त्यावेळेस तुम्ही घरामध्ये काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही जर निद्रिस्त असाल तर दार उघडणार नाही, आणि दार जर उघडलं नाही तर ती संधी निघून जाते. 7 चेंडू आणि 5 धावा. इथे यावेळेस बीमर आहे आणि याच बरोबर हा सामना इथे संपवण्यामध्ये यश मिळतं फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान शेलारी संघाच्या फलंदाजांना. आणि 54 धावांचं टार्गेट अवघ्या 4 षटकामध्ये इथे कंप्लीट केलं करून हा दिमागदार विजय मिळवला जय हनुमान शेलारी संघाने. त्यांच्या संपूर्ण टीमचं, कमलाकर अप्पा अँड टीमचं आम्ही अभिनंदन करत आहोत. चांगला खेळ या हंगामामध्ये त्यांच्या टीमने आपल्याला सगळ्यांना दाखवलेला आहे. तीच विनिंग स्ट्रीक पुढे नेत असताना हा विजय त्याने इकडे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये मिळवलेला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान शेलारी. हार्ड लक, टफ लक. यंगस्टर नांदेनी, चांगला खेळ तुम्ही दाखवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही खेळलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक.